कालपर्यंत आपण किंवा काल सुरू झालं आणि काल पहिल्या दिवशी आपण शिवचरित्र का याचा काही अंशानं विचार केला. म्हणजे पूर्ण अंशानंच झाला असं नाही, होतो असाही नाही. शिवचरित्र का त्यातल्या 2-3 गोष्टी आपल्या विचारात होत्या. कविभूषणानं काही सांगितलं, नामदेवरायने काही पाहिलं, राजे यवनभ्रष्ट झाले, ठाई ठाई दोष घडले, मग ही अवतार घेतले, कलिदोष हरावया. नामदेवरायने जे पाहिलं ते सोसलं आणि ते अवतार धारण केले भगवंताने, अशा स्वरूपात नामदेवराय सांगतात. कलिदोष हरावयासाठी त्यातलाच एक भाग म्हणजे शिवाजी महाराज आहेत. महाराष्ट्र पुन्हा विजिगीषू उत्तम, महाराष्ट्रच नाही तर हिंदुस्थान पुन्हा जगाच्या पार्श्वभूमीवर वैभवानं उभारायचं असेल तर शिवचरित्राची आवश्यकता आहे, असाही त्यातला एक पुढचा विचार आहे. कारण हिंदुस्थानच्या इतिहासात तसा विषय अनेक वेळा आलेला आहे, येतो आहे. कारण हा महाराष्ट्र हा नुसतं महाराष्ट्र राज्य म्हणून त्याचा विचार करता कामा नये. कारण महाराष्ट्र हा हिंदुस्थानचा खडगहस्त आहे. ज्या ज्यावेळी हिंदुस्थान संकटात सापडला त्या त्यावेळी या महाराष्ट्रातल्या मान्यवरांनी, समाजधुरीणांनी किंवा कर्त्या लोकांनी पुढं येऊन हिंदुस्थानला समर्थ बनवलेलं आहे. आणि त्यामुळं या महाराष्ट्राचं महात्म्य मोठं आहे. आणि मग आपण या महाराष्ट्रात राहणारे असून आपण या विषयानं विचार करीत असताना हिंदुस्थान जर सबळ सक्षम व्हायचं असेल तर मराठी माणूस म्हणून आपण त्या गोष्टी केल्या पाहिजेत की ज्यातून हे राष्ट्र वैभवाप्रत जाईल, जगाच्या पार्श्वभूमीवर जगाला नेतृत्व देईल, जगाला आदर्श निर्माण करेल. असं हे हिंदू राष्ट्र होण्यासाठी जे केलेलं आहे ते मराठी लोकांनी केलेलं आहे. म्हणजे तुम्ही अनेक गोष्टींचा विचार करा. दख्खन की ढाल भयो, हिंदू की दीवार भयो, म्हणजे दक्षिण भारत ढालीसारखा ज्याच्या संरक्षक कवचाखाली सुरक्षित राहिला ते शिवाजी महाराज महाराष्ट्रातले आहेत. एक उदाहरण म्हणून सांग. हिंदुस्थानचा स्वातंत्र्याचा इतिहासाचा विचार केला तर सेनापती बापट असतील, लोकमान्य टिळक असतील, स्वातंत्र्यवीर सावरकर असतील, म्हणजे भगतसिंगाबरोबर फाशी गेलेले राजगुरू असतील किंवा अनेक विषय नाव घेण्यासारखे आहेत. कित्येक लोक आहेत की ज्यांनी महाराष्ट्राच्या मायभूमीत किंवा महाराष्ट्राच्या भूमीत जन्म घेऊन हिंदुस्थानला मोठं करण्याचं काम केलेलं आहे. म्हणजे भारत स्वतंत्र झाल्यावरती सुद्धा संरक्षण मंत्री म्हणून अनेक लोक झाले, पण त्यातले ज्या ज्यावेळी युद्ध किंवा आपत्काल आला त्या त्यावेळी उभारलेले लोक आहेत ते महाराष्ट्रातले आहेत. यशवंतराव चव्हाण असतील, ते महाराष्ट्रातले आहेत, संरक्षण मंत्री म्हणून सक्षम काम केलेले आहेत. त्यानंतरच्या काळात शरद पवार होते. त्यानंतरच्या काळात आपले गोवा म्हणजे महाराष्ट्राचा भाग आहे, काय त्यांचं नाव, पर्रीकर, मनोहर पर्रीकर, ही मराठी माणसं आहेत. यांनी हिंदुस्थान मोठा करण्याचं काम केलेलं आहे. म्हणजे संत महंत आहेत किंवा कोणत्याही क्षेत्रातले लोक आहेत की जे महाराष्ट्रातले आहेत, त्यांनी हिंदुस्थान वैभवाला नेण्याचं काम केलं. मग तोच वारसा उद्याच्या पिढीनं जपला पाहिजे. आणि म्हणून तो वारसा जपण्यासाठी आवश्यक काय आहे तर मराठीपण म्हणून शिवाजी महाराजांचं चरित्र अंगीकारणं आवश्यक आहे. आणि म्हणून शिवचरित्राचा विषय आपण मांडला पाहिजे. हिंदुस्थानच्या इतिहासाचा विचार करीत असताना पंडित नेहरू पंतप्रधान असताना व्हिएतनाम अनाम देश, हिंदू संस्कृती बनवणाऱ्या जमाला, ज्या देशाला नाव नव्हतं, अनाम म्हणून नाव नसलेला, त्या देशाचे पंतप्रधान हो ची मिन्ह हे भारतात आले होते. आणि हो ची मिन्ह भारतात आले. त्या हो ची मिन्हचा इतिहास थोडक्यात असा आहे की त्यांचा आणि अमेरिकेचा मोठा संघर्ष होता. त्यावेळेस अनेक वर्ष युद्धशास्त्रात कुशल असून, विपुल साहित्य संपदा असून,
म्हणजे भौतिक साधनं ज्याला म्हणतो आपण, रणगाडे असतील, तोफा असतील, सैन्य असेल, आता काय म्हणतो आपण त्याला, बंदुका असतील, किंवा अत्याधुनिक साधनं जी काही रडारसारखी आहेत, जी काही आवश्यक आहेत, ती सगळी साधनं विपुल असताना सुद्धा अमेरिकेबरोबर लहानसा देश असून हातात कोयते, कुऱ्हाडी, तलवारी घेऊन, भाले घेऊन अमेरिकेबरोबर अनेक वर्ष यशस्वी संघर्ष केलेला देश म्हणजे व्हिएतनाम. या देशाचे पंतप्रधान त्यावेळेसचे होते हो ची मिन्ह, आणि ते भारतात आले होते. भारतात आले, भारत दर्शन झालं, पंतप्रधानांची भेट झाली, भारतातले काही करार मदार असतील, दोन देशाचं व्यवहार असतील, ते सगळं चालू असताना सगळं एक एक गोष्टी होतात त्याप्रमाणे झाल्या. आणि त्या दरम्यान पंडित नेहरूंची त्यांची भेट झाल्यावर पंडित नेहरूंनी त्यांना प्रश्न विचारला की अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्राशी तुम्ही युद्ध केलं आणि त्यांना परास्त केलं, अनेक वर्षे लढाई करून देश सक्षमपणे उभा राहिला, या युद्धाची तुमची म्हणजे आदर्श काय, हे करताना तुमच्यापुढं काय दृष्टी होती, कुणापुढं ठेवून तुम्ही हे चाललात, किंवा हे कसं काय तुम्ही शक्य करू शकलात, याच्या मागचं गमक काय. आणि मग हो ची मिन्हाने सांगितलं, याचं गमक छत्रपती शिवाजी महाराज आहेत. कारण आम्ही राष्ट्र म्हणून उभं राहत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आमच्या इतिहासात आम्ही वाचला, म्हणून आम्ही सक्षमपणे उभे राहिलो. अमेरिकेबरोबर आम्ही युद्ध केलं, ते गनिमी काव्याचं युद्ध केलं, आणि म्हणून अमेरिकेला आम्ही परास्त करू शकलो. म्हणजे परके लोक, परके देश शिवाजी महाराजांचा आदर्श ठेवून वागतात, तर मग आम्ही हिंदुस्थानात असलेले लोक, आम्ही महाराष्ट्रात असलेले लोक आमच्या शिवाजी महाराजांचं शिक्षण का नाही घ्यायचं. याच्याशिवाय जगामध्ये मिलिटरीचे अनेक ठिकाणी विद्यालय आहेत, ज्याला मिलिटरी स्कूल म्हणतो आपण, महाविद्यालय असतील, किंवा मिलिटरीचे ऑफिसर तयार होण्याचे वेगळ्या वेगळ्या देशाच्या संस्था असतील. आपल्या इथे NDA आहे, खडकवासलेला पुण्यापाशी मोठी संस्था आहे, अनेक आहेत भारतात तशा. पण या ठिकाणी मिलिटरीचा अभ्यास करीत असताना काही युद्ध अवश्य शिकवली जातात. युद्धशास्त्राचं शिक्षण घ्यायचं आहे, मग युद्धात ती युद्ध शिकवली जातात. आंतरराष्ट्रीय दर्जाची अनेक पद्धतीनं ज्याचं महत्त्व आहे युद्धशास्त्रात, अशी युद्ध शिकवली जातात. त्यात 2 युद्ध आपली शिकवली जातात. त्यातलं पहिलं युद्ध आहे शिवाजी महाराजांचं अफजलखानाविरुद्धचं, आणि दुसरं युद्ध आहे पालखेडचं निजामाबरोबरचं, बाजीराव पेशव्याचं, पहिल्या बाजीरावाचं. ही 2 लढाया शिकवल्याशिवाय किंबहुना शिकल्याशिवाय जगातला कुठलाही लष्करी योद्धा तयार होत नाही. इतकं या युद्धाचं महात्म्य आहे. मग आम्ही जर ते आदर्श समोर ठेवून वागत असू तर आमचं राष्ट्र उन्नतीला नेऊ. म्हणून शिवाजी महाराज आपल्याला शिकले पाहिजेत. दुसरं महायुद्ध झालं, आपल्याला माहीत आहे, जगातली 2 महायुद्ध मोठी झाली, पहिलं महायुद्ध आणि दुसरं महायुद्ध. या दुसरं महायुद्धात जर्मन विरुद्ध मित्रराष्ट्र आणि शत्रुराष्ट्र, जर्मनी इटली हा एक भाग होता, आणि मुसोलिनी आणि जर्मनीचा आपला हिटलर, हे 2 वेगळे वेगळे राष्ट्रकर्ते होते. पण हे 2 एकत्रित झाले आणि त्यावेळेसच्या शत्रुराष्ट्राचा मित्रराष्ट्राच्या विरोधात त्यांचं फ्रान्स, इंग्लंड, अमेरिका यांच्याबरोबर लढाई झाली. दुसरं महायुद्ध इंग्लंडनं जिंकलं, अमेरिकेने जिंकलं, हा भाग द्या सोडून. पण हे लढाई चालू असताना आपण ब्रिटिशाचे अंकित होतो, आणि ब्रिटिशाच्या म्हणजे महाराष्ट्र, हिंदुस्थान ज्याला इंग्लंड म्हणतो, त्या देशाच्या आपण गुलाम राष्ट्र होतो. आणि ते असताना आपल्या फौजा ह्या इंग्लंडच्या फौजाबरोबर एकत्रित राहून हिटलरबरोबर युद्ध करत होत्या. आणि हे युद्ध करीत असताना अधिकारी ब्रिटिश, लष्कर मात्र मराठी, लष्कर मात्र हिंदुस्थानी, लष्कर मात्र गोरखा, लष्कर मात्र राजपूत, या पलटणी असायच्या. आणि या पलटणीतून युद्ध करीत असताना जिथं कुठं आपत्काल येईल, लढत असताना ब्रिटिशांना वाटेल की आता हे थोडं अवघड आहे, त्या ठिकाणी ब्रिटिश आपल्याबरोबरच्या या आपल्या हिंदुस्थानी फौजांना उभं करायची, आणि तिथं जर्मनीबरोबर विजय आपल्या फौजा मिळवायच्या.
मग हे कसं काय शक्य होतं? त्यांच्यातही चर्चा झाली की हे आपण युद्धाला उभं राहत असताना हिंदुस्थानी फौज उभी करतोय, हे कसं आपल्याला यश मिळेल? हे आपल्या विरोधात लढतात, प्रत्यक्षात देणार नाहीत. पण ब्रिटिशांनी सांगितलं जिथं आपत्काल असेल तिथं या ब्रिटिशांच्या फौजा म्हणून उभारलेल्या हिंदुस्थानी फौजा या यश संपादन करतात. कारण युद्ध कौशल्यात हे निपुण आहेत. हे निपुण आहेत का? यांचा आदर्श शिवाजी महाराज आहेत. कारण ब्रिटिश अधिकाऱ्यांनी ते वर्णन करून लिहून ठेवलेलं आहे की जेव्हा एखाद्या अडचणीत या फौजा उभ्या राहतात तेव्हा ह्या दुप्पट ताकदीनं तिथं उभ्या राहतात. मग यांना खायला मिळालं नाही तरी चालेल, यांना विपरीत परिस्थिती असली तरी चालेल, जेवढा वार समोरून येणारा तिखट तेवढे मराठी लोक जास्त तिखट लढतात. यांच्या डोळ्यात एक चमक निर्माण होते आणि ते विजय प्राप्त करतात आणि मग ते शत्रूला झुंजवून परास्त करतात, असं त्यांनी लिहून ठेवलंय. आणि ते सत्य पण आहे. कारण ब्रिटिशात चर्चा व्हायची, हे ब्रिटिश आपले गुलाम राष्ट्र असून हे जर युद्धाला उभा राहिले तर यात आपल्याला पराभव होईल आणि मग त्रास होईल युद्ध जिंकण्याचा. त्यावेळी ब्रिटिशांनी एकमेकाला सांगितलं की तसं नाही, हे यावेळी योग्य वागतील, हे आपल्याला विजय प्राप्त करून देतील. युद्धात ते आपलं सैन्य म्हणून उभारले तर विजय मिळवणं एवढीच ह्यांची या भूमिका असेल. आणि ते झालेलं आहे. कारण दुसऱ्या महायुद्धानंतर महायुद्धात अतुलनीय कामगिरी केल्याबद्दल शौर्य पदकं दिली जातात, आजही दिली जातात. तशी ती दुसऱ्या महायुद्धात दिली गेली. त्या दुसऱ्या महायुद्धात दिलेल्या शौर्य पदकात व्हिक्टोरिया क्रॉस या नावाचं एक ब्रिटिशांच्या सैन्याचं पदक स्पेशल हे दिलं गेलं. आणि ह्या पदकाची त्यावेळेसची संख्या काढली तर ती बहुतेक जास्तीत जास्त पदकं व्हिक्टोरिया क्रॉसची ही हिंदुस्थानी लष्कराला, त्यातल्या त्यात मराठी लोकांना दिली गेलेली आहेत. म्हणजे हा पराक्रम आमच्या अंगी आहे. हा पराक्रम आम्हाला कुणामुळे येतो तर त्यांच्या, म्हणजे या आपत्कालात लढणाऱ्या युद्धातल्या सैनिकांची घोषणा छत्रपती शिवाजी महाराज की जय ही असायची. म्हणजे हा पराक्रम आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांमुळे प्राप्त होतो, अशी भावना प्राप्त होतो. म्हणजे नुसतं नाव घेण्यानं नाही, ते नाव घेण्यानं ऊर्जा येते, युद्धावेश वाढतो आणि युद्ध जिंकण्याची उर्मी निर्माण होते. शिवाजी महाराजांचं नुसतं नाव घ्यायला असं होतं. चरित्राचा आदर्श शिकत राहिलो तर शिवाजी महाराजांचं युद्ध पाहून आम्ही युद्ध करतो म्हणून युद्धात आम्हाला विजय प्राप्त होतो, हे लष्कराचं म्हणणं आहे ना. म्हणजे अशा विषयानं शिवाजी महाराज महत्त्वाचे आहेत. म्हणून शिवाजी महाराज की जय आणि म्हणून शिवाजी महाराजांच्या चरित्राचं चिंतन, अभ्यास हा भाग आहे. आपण काल तोही विचार करतो तर कविभूषणाने काय काय सांगितलं. म्हणजे काल एक कवन आपण विचार केला, अजून एक कवन कविभूषणाने सांगून ठेवलेलं आहे. वेद राखे विदित पुराण राखे. वेदाचं रक्षण झालं, पुराणांचं रक्षण झालं. सारयुत राम नाखे. म्हणजे भगवंत रामचंद्राचं नाव जे सारयुक्त आहे, रामाशिवाय सगळं आहे ते निस्सत्व आहे. आपण बोलता बोलता एखाद्याला म्हणतो त्याच्यात काही राम राहिला नाही, म्हणजे खऱ्या अर्थानं जीव राहिला नाही, नुसता आहे तो प्राण आहे, ऊर्जा नाही त्याला काही, किंवा नुसतं कामधाम करतोय, त्याच्यात कसलं चैतन्य नाही. ते रामनाम कशामुळे शिल्लक राहिलं तो विषय सगळा कविभूषण इथं सांगतोय. सारयुत, रसयुक्त असणारं, सार असणारं, गाभा असणारं, सत्व असणारं रामनाम राख्यो अतिरसना सुधर्मे. म्हणजे जिभेवरती ते रामाचं नाव शिल्लक राहिलं. हिंदून की चोटी राख्यो. हिंदूची चोटी म्हणजे शेडी ही राहिली. सिपाहीन की रोटी राखो. म्हणजे हिंदूची शेंडी आणि लष्करात असणाऱ्या शिपायांची रोटी. म्हणजे तो युद्धात काम करतो पण पोटासाठी सैनिक लढतं अशा अर्थानं म्हटलं जातं ना. मग त्याचा पगार म्हणजे त्याची उपजीविका, म्हणजे त्याची भाकरी ती राखली कुणी? शिवाजी महाराजांनी. कंधे पे जनुआ राखो. खांद्यावर हिंदूंच्या जानवर राहिलं नाही तर सगळा अवघड काळ होता ना. कारण गोवा असेल किंवा मुसलमानी राज्य असेल, गोव्यात पोर्तुगीजाची ख्रिश्चन सत्ता होती, इथं हिंदूंचं धर्मांतर व्हायचं आणि त्यांना ख्रिश्चन केलं जायचं, किंवा सकल हिंदुस्थानात मुसलमान लोक जबरदस्तीनं हिंदूंचं धर्मांतर करायचे
आणि इथं हिंदू धर्मातून परधर्मात गेलेल्या लोकांचे मग ते त्यांच्या धर्मसंस्काराप्रमाणे कुठे दाढी राखायला शिकवतील, कुठं क्रूस गळ्यात घालायला शिकवतील, हा भाग झाला. पण खांद्यावर असणारं हिंदूंच्या, सकल हिंदूंच्या खांद्यावर असणारं जानवं काढून टाकलं जायचं. आणि मग जानवं काढल्यावर ते जानव्याचे ते मनाने वजन व्हायचं. म्हणजे इतके लोक हिंदूंचे ख्रिश्चन व्हायचे किंवा मुसलमान व्हायचे. एक जानवं किती वजन असतं आपल्या खांद्यावर असतं माहिती आहे आपल्याला. ते कंदेप हे सगळं खांद्यावर जानवं राहायचं काम राहिलं. माला राखीव गले में, गळ्यात तुळशी माळा घालतो आपण, अन्य संप्रदायाच्या अजून काही असतील, त्या सगळ्या राहिल्या कोणामुळं? राजन की हद्द राखो तेग बल शिवराज. राजेपणाची शिकस्त किंवा राजेपण राहिलं ते कुणाच्यामुळं? शिवाजी महाराजाच्या तलवारीमुळं राहिलं, असं कविभूषण सांगतो. देव राखीव देवल, स्वधर्म राखीव घर में, देवळातला देव राहिला, रक्षण झाला, घरात स्वधर्म रक्षण झाला. कुणामुळं? शिवाजी महाराजामुळं. मग शिवाजी महाराज शिकायचं नाही तर काय करायचं? मग शिवाजी महाराज कशासाठी? याला ही उत्तर आहेत. शिवाजी महाराजांचे एक चरित्र संस्कृतमध्ये कवींद्र परमानंद नावाच्या व्यक्तीने लिहिलं. आपण तो विचार मागेही व्यक्त केला, अनेक वेळा बोललोय. कवींद्र परमानंद शिवाजी महाराजांच्या समकालीन आहेत, बरोबरचे आहेत. शिवाजी महाराजांचे राजकवी आहेत. कारण अनेक विषय शिवाजी महाराजांच्या बरोबर असताना त्यांनी केले. आणि शिवाजी महाराजांचं चरित्र त्यांनी शिवाजी महाराजांच्या हयातीतच लिहिलं आहे. दुर्दैवाने ते चरित्र अर्ध त्रोटक आपल्याला उपलब्ध झालं, संपूर्ण चरित्र उपलब्ध नाही. पण जेवढं आहे ना ते फार विशेष आहे. कारण हे शिवाजी महाराजांशी बोलून लिहिलेलं असणार आहे. शिवाजी महाराज सांगतील त्या पद्धतीनं काही कथा त्यात आलेल्या असणार आहेत. आणि संस्कृत विद्वान असल्यामुळं मग ते सगळे विषय त्यात त्यांनी मांडलेले आहेत. आणि मग शिवाजी महाराजांची मनीषा काय आहे, शिवाजी महाराज स्वतः काय सांगतात, हा विषय पण त्यात आलेला आहे. संस्कृत असल्यामुळं स्थापयिष्यामि धर्मस्य मर्यादाम भूतिशाश्वतम यवनान साधयिष्यामि पालयिष्यामि देवताम. म्हणजे मग कविभूषणानं जे व्रजभाषेत सांगितलं तेच इथं संस्कृतमध्ये मी काय करतो? स्थापयिष्यामि दे धर्मस्य, मी धर्माची संस्थापना करतो. मर्यादान भूतिशाश्वतम, मर्यादा राखून राहतो, धर्माच्या मर्यादा रक्षण करतो. यवनान साधयिष्यामि पालयिष्यामि, देवतांचं रक्षण करतो. देवतांचं म्हणजे देवालयांचं. घराघरातले देव आणि मंदिरातले देव फुटत होते, ठिकरा होत होत्या, ते आम्ही राखतो. यवनांच्या विरोधात मी लढतो. पुनः प्रवर्तयिष्यामि सत्व तत्वाधिका क्रिया क्षेमम गवा विधास्यामि स्थितिश्चामि द्विजन्मनः. देवा ब्राह्मणांना अभय देतो, असं काम शिवाजी महाराज करतो म्हणतात. मग आजच्या काळात शिवाजी महाराज शिकायचे नाही तर काय करायचे? धर्मरक्षणासाठी म्हणून सुद्धा शिवाजी महाराज आहेत. साधू संतांचं काम आहे या भूमंडळाचे ठाई धर्मरक्षी ऐसा नाही, महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणे. रामदास स्वामींनी शिवाजी महाराजांचं वर्णन केलेलं आहे. या भूमंडळाचे ठाई आहे म्हणजे या पृथ्वीवर धर्मरक्षी कुणीही राहिला नाही, पण धर्मरक्षी तुमच्यासारखा कोणी राहिला नाही. तुमच्यामुळं महाराष्ट्राचा धर्म शिल्लक राहिला, असं रामदास स्वामी म्हणतात. कविभूषणाचा विचार अनेक वेळा व्यक्त केला. अजून एक काव्य सांगून टाकतो. इंद्रजमी जंबपर बाडव संबपर रावण सदंबपर रघुकुल राजे. अनेक उपमा कविभूषणाने सांगितल्यात. इंद्रजसा जृंभ राक्षसावर आपण आघात करतो आणि त्याचा नाश करतो. बाडव संबपर रावण सदंबपर, रावणाच्या घरावर प्रभू रामचंद्र जसे आहेत. बाडव म्हणजे ढगावर जसा वारा, पवन बारी बाहपर, शंभू रतिनाहपर, शंभू म्हणजे भगवान शंकर, रतिनाह म्हणजे मदनावर जसा आक्रमण करतात, त्यांच्या दृष्टी कटाक्षानं मदन जळून जातो. जो सहस बाहपर रामद्विजराज आहे. द्विजराज म्हणजे सहस्त्रबाहू अर्जुनावर परशुराम जसा आहे. डावा द्रुमदंड पर चितामृग झुंड पर, जसा हरणाच्या कळपावर चित्ता झडप घालतो. भूषण वितुंड पर जैसे मृगराज आहे. भूषण वितुंड म्हणजे हत्ती, त्याच्यावरती जसा सिंह तसा तेजतम अंश पर,
तेज म्हणजे प्रकाश, अंश म्हणजे अंधार. अंधारावर जसं प्रकाशाचा एक किरण आल्यानंतर अंधार नष्ट होतो, तसा कान जे मी कंस पर, कृष्ण कसा कंसाच्या छातीवर बसून कंसाचं निर्धारण करतो, तसा म्लेंछ वंश पर त्यो म्लेंछ वंश पर शेर शिवराज आहे. तसं या म्लेंछाच्या वंशावर छत्रपती शिवाजी महाराज आहेत असं कविभूषण सांगतो. आणि मग या पद्धतीने विचार करत असताना शिवाजी महाराजांच्या चरित्राचा विचार त्यामुळं केलाच पाहिजे, अभ्यास केलाच पाहिजे. म्हणजे या सगळ्या दृष्टीनं आपण शिवचरित्र अभ्यास करणं हे क्रमप्राप्त आहे. मगाशी मी म्हणालो की मग ते आम्ही का करायचं, म्हणजे आम्ही का करायचे, दोन कारणं किंवा अनेक कारणं आहेत. पहिलं कारण, या महाराष्ट्र भूमीत आपण जन्मलो आणि महाराष्ट्राचं भूमीचं वैशिष्ट्य असं आहे, महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले, मराठ्या विना राष्ट्र गाडान चाले, खरा वीर वैरी पराधीनतेचा, महाराष्ट्र आधार या भारताचा. हा भारत सर्वंकष बलवान करण्यासाठी महाराष्ट्र अनेक आघाडीवर आहे. भले तरी दिल्लीचे लोक महाराष्ट्राचा द्वेष करत असो, हा खरं आहे. दिल्लीचे राजकारणात आजच्या परिभाषेत किंवा कालच्या परिभाषेत, जुन्या परिभाषेत केव्हाही म्हणा, दिल्लीकर महाराष्ट्राचा द्वेष करतात आणि महाराष्ट्राला मुद्दामून हेटाळणी करून महाराष्ट्राची शक्ती क्षय करण्याचा प्रयत्न करतात. त्यातलाच एक भाग, संयुक्त महाराष्ट्राचा लढा उभा राहिला आणि महाराष्ट्र निर्माण झाला. पण महाराष्ट्राच्या निर्मितीच्या वेळी संघर्ष करावा लागला. भाषावार प्रांतरचना झाली ना हिंदुस्थानची, आणि ही भाषावार प्रांतरचना होत असताना महाराष्ट्राची तुकडे केले गेले. काही भाग गुजरातमध्ये घातला, काही भाग आंध्रात घातला, काही भाग कर्नाटकात घातला, आणि त्यामुळं महाराष्ट्राची ताकद तोडण्याचा दिल्लीकरांनी हा केलेला एक डाव आहे. कर्नाटकात गेलं ना, बेळगाव अख्खा जिल्हा महाराष्ट्राचा तुकडा गेला, बिदर आंध्रात गेलं आणि डांग गुजरातमध्ये गेला. ही सगळे महाराष्ट्राचे हिस्से आहेत ना. मग हे का केलं, तर ह्या सगळा एकसंघ महाराष्ट्र जर पुन्हा उभा राहिला तर दिल्लीपतीला तोंड देतो, दिल्लीपतीची ताकद कमी करतो. कारण आपण हिंदुस्थानच्या इतिहासात ते पाहिलं, छत्रपती शिवाजी महाराजांनी दिल्लीला छातीठोकपणे दंड मारला ना, आणि दिल्लीची सत्ता संपून जायला, मुघलांची सत्ता संपून जायला शिवाजी महाराज कारणीभूत आहेत. पुढच्या उत्तर काळात शिवाजी महाराजांच्या पश्चात दिल्लीवर मराठ्यांची सत्ता बसली आणि दिल्लीचं राजकारण शिंदे घराण्याने केलं. ग्वाल्हेरचे शिंदे घराणं आपल्याला माहीत आहे, दिल्लीवर त्यांनी जरब बसवली. दिल्लीच काय, उत्तर भारताचे 4 तुकडे सांगतो, 4 विषय सांगतो. ग्वाल्हेरचे शिंदे, इंदोरचे होळकर आणि बडोद्याचे गायकवाड, आणि बंगालच्या सुभ्याचे, ही सुभे आहेत बरं का, बंगालच्या सुभ्याचे नागपूरचे भोसले, रघुजीराजे भोसले, यांनी उत्तर हिंदुस्थान वेगळ्या परीनं सांभाळला. नागपूर आणि बंगाल, ओरिसाची आजची जी रथयात्रा होते ना, ती मोप जगात काही म्हणो, जगातली सगळ्यात मोठी आहे, सगळ्यात पुरातन आहे. पण ही ओरिसाची जगन्नाथाची रथयात्रा बंद पडली होती मुस्लिम शासन काळात, आणि ही रथयात्रा पुन्हा चालू करण्याचं काम मराठी माणसाचं आहे. हे नागपूरकर भोसल्यांचं आहे. नागपूरकर भोसल्यांनी ही रथयात्रा चालू करण्यासाठी ओरिसाला जाऊन ती रथयात्रा चालू केली. नुसती चालू केली नाही, अनेक वर्ष बंद पडलेली परंपरा पुन्हा चालू झाली. पण ती चालू होत असताना पुराण मुस्लिम शासकी संपवतील अशी भीती निर्माण झाली होती, म्हणून ते स्वतः पहिल्या रथयात्रेला तिथे थांबले आहेत. नुसते थांबले नाहीत तर इथं रथयात्रा अक्षुण्ण चालली पाहिजे, आणि ह्या रथयात्रेला आडवा येईल त्याला आम्ही आडवं करू हे दाखवण्यासाठी आम्ही खांबासारखे दृढ आचलित उभारलो आहे. हे दाखवण्यासाठी जगन्नाथाच्या मंदिरासमोर मोठा लोहस्तंभ उभा केलेला आहे नागपूरकरांनी. आजही रथयात्रा सुरू होण्यापूर्वी त्या लोहस्तंभाची पूजा होते आणि मग रथ बाहेर पडतो. आजही बंगालमध्ये जिथपर्यंत मराठ्यांचे घोडे बंगालात गेले, बंगालात जिथपर्यंत आपण सत्ता स्थापन केली तेवढाच भाग हिंदुस्थानात आहे. उरलेला निम्मा बंगाल आता बांगलादेश झाला.
म्हणजे मराठ्यांची सत्ता कशी आहे, दृढ आहे, ते स्तंभासारखी लोखंडासारखी दृढ आहे. हा भाग तिथं दाखवून दिला. हा झाला बंगालचा भाग. दिल्लीवरती दत्ताजीराजे शिंदे किंवा उत्तर म्हणजे महाजीराजे शिंद्यांची सत्ता कशी बसली आहे आपल्या सगळ्यांना तो मराठ्यांचा इतिहास पाठ आहे. ते बोलू आपण, विषय येईल तेव्हा त्यात विषयात जाईल. आपल्याला माहीत नसतं जिथं आज लाल किल्ल्यावर तिरंगा फडकतो तिथं मुसलमानांचं निशाण त्यावेळेस फडकत होतं, दिल्लीच्या बादशाचं. पण दिल्लीवर मराठ्यांची सत्ता स्थापन झाली, बादशाह मराठ्यांचं खेळणं बनला, अंकित झाला. आणि दिल्लीच्या त्या लाल किल्ल्यावर मराठ्यांचा भगवा जो आपण वारकरी म्हणून खांद्यावर घेऊन फिरतो, तो जरी पटका, तो भगवा झेंडा 18 महिने दिल्लीवर फडकत होता. मग दिल्ली अटकेपर्यंत मराठ्यांची सत्ता गेली. आज अटक कुठं आहे? आज पाकिस्तानात, इराणपर्यंत गेलेला आहे. मग तोच भाग पुन्हा हिंदुस्थान विजयोगेशी बनवण्यासाठी आम्ही मराठ्यांनी प्रयत्नशील राहणं का गरजेचं नाही? गुजरातच्या सुभ्यावर, ज्याला बोडोदेकर गायकवाड म्हणतो आपण, सुरत आणि गुजरातचा भाग तो त्यांच्या अंकित आहे. मग ते पाकिस्तानच्या आजच्या सीमेच्या पलीकडेपर्यंत आहे त्यांचा भाग. आणि इंदोर तर माहीत आहे, मध्य प्रांत किंवा माळवा. ही सगळी हिंदुस्थानची सत्ता जर मराठे एका काळात एका वेळी चालवत होते तर मराठ्यांची सत्ता कमी आहे असं म्हणणं चुकीचं आहे. पुन्हा हिंदुस्थान तेवढा सबल होण्यासाठी आवश्यकता असेल तर मराठ्यांनी ही सत्ता हिंदुस्थानच्या वैभव किंवा दरारा जगभर पोचण्यासाठी पुन्हा ते काम केलं पाहिजे. म्हणून शिवचरित्र आहे. दिल्ली मराठ्यांचा द्वेष करते हा विषय तर झालाच, तो विषयानं आहे. पण या सगळ्या अर्थानं तीर्थयात्रा संरक्षण करायचे असतील, देव राखायचे असतील, खांद्यावरचं जानवर राखायचं असेल, कपाळावरचा तिळक राखायचा असेल, डोक्याची शेंडी, गळ्यातली माळा, तुळशीची असो, मोत्याची असो, स्फटिकाची असो, रुद्राक्षाची असो किंवा अजून कुठली असो, ह्या सगळ्या राहायच्या असतील तर शिवाजी महाराजांचं चरित्र आवश्यक आहे. आणि म्हणून शिवचरित्राचं चिंतन आपण करतो आहोत. म्हणजे अनेक विषयांनी काय होऊ शकतं शिवचरित्रानं, याचा विषयानं. शिवचरित्र झाल्यानं काय होतं? आपल्याकडे संजय महाराज पाचपोर आपल्याला सगळ्यांना माहीत आहेत, नाव ऐकून आहे. गोरक्षित मोठं काम आहे, संप्रदायात मोठं काम आहे, मोठे कीर्तनकार आहेत, मोठे भागवत कथा करतात. संजय महाराज पाचपोर अनेक वर्षांपूर्वी चातुर्मासात आपण विद्यार्थी राहतो तसंही पंढरपुरात राहत होते, अजूनही येतात राहतात. आणि एकेवेळी ते शिवचरित्राला इथे चातुर्मास येऊन गेलेले आहेत. इथूनच प्रेरणा घेतली असं नाही, अंतःप्रेरणाही आहे ना, पण शिवचरित्र ऐकायसाठी ते थांबले. आणि प्रेरणा झाल्यावर एका भागवत कथेत त्यांनी भागवत कथा सांगत असताना कृष्णचरित्राप्रमाणे शिवचरित्र कसं अनुसरण आहे हे एके ठिकाणी सांगितलं. आणि पहिल्या दुसऱ्या दिवशीच ते सांगितल्यावर गावातले गावकरी रोज संध्याकाळी कथा संपल्यावर भेटतात तसं भेटले आणि म्हणले, महाराज कृष्ण कथा आवडते, छानच आहे, पण त्याच्याबरोबर तुम्ही आज शिवाजी महाराज सांगितलं, आम्हाला फार आनंद झाला. तुम्ही उद्याच्यापासून रोजच्या कृष्ण कथेत शिवाजी महाराज थोडा वेळ सांगा, लोकांना काय आवडतं हा भाग आहे. तुम्ही शिवाजी महाराज सांगा. आणि मग संजय महाराजांनी 8 दिवस शिवाजी महाराज पण सांगितले, कृष्णाबरोबर भागवत कथेत शिवाजी महाराज सांगितले. लोकांना अत्यंत आनंद झाला. आणि त्यांनी गावकऱ्यांनी जी काही भागवत कथेबद्दल त्यांना द्यायचं मानधन होतं ते दुप्पट संजय महाराजांना दिलं. म्हणजे मी दोन्ही अर्थानं सांगितलं, लोकांना आवडतं म्हणूनही झालं आणि महाराज म्हणून कीर्तन करताना बिदागी सुद्धा दुप्पट मिळेल ह्या हिशोबाने शिवचरित्र सांगायला हरकत नाही. म्हणजे अनेक विषयांचा विचार करून शिवचरित्र का सांगावं याचा साका, म्हणजे हाच विषय जर चालत राहिला ना तर 2 दिवस आपण याच्यावर अजून सुद्धा बोलू शकू की शिवचरित्र का. अनेक विषय आहेत, अनेक विषय आहेत. त्यातलं अजून एक उदाहरण सांगतो. आपल्यात गोविंद मुंडे नावाचे एक परळी वैजनाथच्या परिसरातले विद्यार्थी होते, ह्यांना माहीत आहे, शिवाजी महाराजांना माहीत आहे. आणि ते पंढरपुरात चातुर्मासाला अनेक वर्ष राहायचे. आता दिंडी वगैरे कीर्तन सगळं आपल्या परंपरेने चालतात. आणि ते गोविंद मुंडे इथं शिवचरित्राला 2-3 वर्ष सलग होते. इथून गेल्यानंतर एक दिवशी गावाकडे गेले काहीतरी कामानिमित्त आणि घराशेजारी बांधकाम चालू असलेलं दिसलं, आपल्याच घराच्या गल्लीत वगैरे.
कशाचं बांधकाम आहे, काय आहे, कुणी बांधकाम काढलं, काकाचं घर आहे शेजारी, म्हणजे भाऊकीचे घर शेजारी असतात, त्या पद्धतीने सगळा विचार केला. लोकांनी सांगितलं काकाने बांधकाम काढले, बरं झालं. त्यांना वाटले काकाने काहीतरी घराचं दुरुस्ती केली, अमकं केलं. नाही म्हणले, तसं नाही, मशीद बांधायला काढली म्हणले काकाने. मग ह्यांना आश्चर्य वाटलं, मशीद, गावात मुसलमानाचं घर एक आणि त्याला मशीद कशाला लागती? त्याची नमाज पडायचं त्यानं घरात एकट्या करावा. 100-200 लोक असतील तर मशीद ठीक आहे, 100-200 कुटुंब असतील तर ठीक आहे, पण ती असूच नाही, कारणच नाही. पण त्याला वाटलं की काय कारण आहे, सगळा विचार केला, चौकशी केली. काकाने सांगितलं, अरे ते आपल्या गावात आमकं घर आहे. ते म्हणले आम्हाला आमच्या गावात समाजाचं देऊळ पाहिजे, म्हणून त्याला बांधायला जागा दिली. आणि मग पैसे कोणी दिले पुढचे बांधकामाला? मी तुकडा दिला म्हणले जागेचा. पण त्यानं पैसे ती कुठनं आणले आपल्याला काय माहीत नाही. म्हणजे एका माणसासाठी बाकीच्या समाजानं, मग ते इराणातून येतील, सौदी अरेबियातून येतील, किंवा अनेक मुस्लिम राष्ट्र आहेत हिंदुस्थानच्या शेजारी पास असणारी, जगात असणारी, ती राष्ट्र एक घर असताना मशीद बांधायला पैसे देतात. आणि आपण हरिपाठ सुद्धा फुकट वाटू शकत नाही. विषय तो नाही, मुद्दा इथं आहे की एका घरासाठी मशीद. आणि मग गोविंद मुंडेंनी सगळ्या गावातल्या तरुण पोराला बोललं, वयस्कर माणसाला सांगितलं की एक मुसलमान आहे, त्याचा नमाज, त्याचं धर्मकृत्य आम्हाला त्याला अडवायचं नाही, त्यानं त्याच्या घरात करावं, पण एकासाठी गावात मशीद बांधू देणार नाही. आणि मग त्याला बोलवून सांगितले की आजच्या आज मशिदीचं बांधकाम बंद करायचं, भानगडीत पडायचं नाही. आणि जर बांधकाम केलं तर गावात तुला राहता येणार नाही. एका दिवसात शंभूगाबाळा आवरायचं आणि गावातनं बाहेर निघून जायचं. काही कारण नाही, शब्दशः बोलवून त्याला गावातून हाकलून दिला, पाठवून दिला, ठेवला नाही. आणि मग ते पडलेलं सिमेंट, सळया, वाळू, खडी, हे सामानाचं काय झालं? ते पडलं का तसंच? नाही, गोविंद मुंडेंनी ते उचललं आणि गावातलं विठ्ठल मंदिराच्या पुढच्या मंडपाच्या कामाला बांधलं, वापरलं. म्हणजे एक मनुष्य शिवचरित्रापासून प्रेरणा, एकटा मी काय करेन अशी भावना होईल ना, त्याला दोन्ही उदाहरणं आहेत. तर एक मनुष्य शिवचरित्रापासून काय प्रेरणा घेऊ शकतो? शिवाजी महाराजांचं चरित्र ऐकल्याने एक गाव मशिदीपासून मुक्त होऊ शकतं. एक माणूस हे काम करू शकतो. कारण मुसलमानाचं कसं आहे, एकटा असला की गप्प राहतो, 2 झाले की जरा गुरगुर करतो, आणि 3 झाले की शिरजरी करायला सुरू करतो. त्यामुळं त्यांचं ते खरं नाही. संडास पवित्र नाही आणि तो मित्र नाही, असं वर्तन आहे. कारण हिंदुस्थानच्या इतिहासात जिथं जिथं विश्वासघात झाला आहे तिथं तिथं मुसलमान आहेत, जिथं जिथं कायद्याचा भंग झाला आहे तिथं तिथं मुसलमान आहेत. तुम्ही तो विचार करून पहा. एखाद्या गावात आपण रोज पेपर काढतो ना, पेपर काढा, वाचा, 4-6 बातम्या खुनाच्या, बलात्काराच्या, कुठंतरी चोरीच्या, म्हणजे सरकारी मालमत्तेच्या अपहरणाच्या, अशा दिसून येतात. आणि या सगळ्या गुन्ह्यात बहुतेक 99% एखादा तरी मुसलमान असतोच. बलात्कार झाला, 5 धरले, त्यात एक मुसलमान आहे. खून झाला, 4 धरले, त्यात एक मुसलमान आहे. गावात दंगा झाला, त्यात एक मुसलमान आहे. दिसणार तुम्हाला. पहा, पोलिसी तपासाची एक दिशा असते, म्हणजे पोलिसाला ते शिकवलं जातं. एखादा गुन्हा घडला की त्याचा तपास करून गुन्हेगार कोण आहे हे हुडकून काढण्याचं कौशल्य पोलिसाचं आहे. तर त्यामध्ये जर खून झाला आणि पाठीत वार असला तर पोलिसाच्या तपासाची दिशा मुसलमान व्यक्ती म्हणून जाते. म्हणजे पाठीत वार करणं हा मुसलमानाचा गुण आहे. आणि आधुनिक शास्त्रानं, म्हणजे ज्याला वैद्यकशास्त्र आणि तपासशास्त्र म्हणून, त्यात ते पोलिसाला शिकवलं जातं. काश्मीरचा इतिहास पहा. काश्मीरमध्ये असणारे बहुसंख्य हिंदू, त्यांचे रोजचे वाहणं वागणं मुसलमान लोकांशी जे काही होतं, त्याच मुसलमानांनी जेव्हा जिहादचा नारा पुकारला तेव्हा त्याच हिंदूच्या घरात, जो कालपर्यंत आपल्या घरात येऊन शेजारी जेवत होता, खात होता, बसत होता, बहिणीबरोबर बहीण म्हणून वर्तत होता, त्यानंच त्याच घरात येऊन खून केला, त्या बहिणीवर बलात्कार केला, त्या स्त्रीवर, हिंदू स्त्रीवर बलात्कार केला. त्याला त्यावेळेस ती आपली बहीण आहे असं नाही वाटलं. अजून दुसऱ्या विषयानं अनेक गोष्टीत त्यांनी कुठलंही काढा, सगळीकडं हा विषय अनुभवाला येईल. तुम्ही पहा, ते कधीही धर्म सोडून दुसऱ्याचे होत नाहीत. ते फक्त मुसलमानाच असतात.
इतर वेळेस तुमच्याबरोबर बसतील, जेवतील, खातील, पितील, तुमच्याबरोबर प्रवास करतील, घरातल्यासारखं राहतील, बायका माणसाबरोबर तुमच्या घरात एकत्र वागतील. तुम्हाला वाटते ते असं आहे. आणि जेव्हा धर्माचा नारा त्यांचा घोषित होईल तेव्हा ते तुमचे आमचे नाहीत, तेव्हा ते भाऊ भाऊ नाहीत, तेव्हा ते बहीण भाऊ नाहीत. हे सगळं जाणायचं असेल तर याला उत्तर एकच, पर्याय एकच, छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र. कारण त्या प्रत्येक गोष्टीत तो अनुभव येतो. शिवाजी महाराजांनी कान्होजी नाईक जेद्यांना आणि आपला भाऊ व्यंकोजी राजे यांना लिहिलेली पत्र आहेत, किंवा कान्होजींना तोंडीच सांगितलंय. मुसलमान आपल्या सैन्यात, तुर्क सैन्यात असता विजय कैसा प्राप्त होतो. शिवाजी महाराज म्हणतात, मी नाही, मी दाखवून देतो. येकोजी राजा लिहिलेलं पत्रात आहेत. येकोजी राजे, तुम्ही पदरी मुसलमान फौज बाळगली आहे, तुर्क सैन्यात असता विजय कैसा प्राप्त होतो, तेव्हा ती फौज काढून टाका. कान्होजी नाईक जेदे देशमुख शिवाजी महाराजांचे सहकारी आहेत, शहाजी महाराजांचे बरोबरीचे वयाचे आहेत. शहाजीराजांनी त्यांची नेमणूक शिवाजी महाराजांकडे केली सुरुवातीच्याच काळात. शहाजीराजांनी ते एका वेळी आदिलशहानं धरले होते, आणि जेव्हा सुटका झाली तेव्हा शहाजीराजांनी सांगितलं, आता तुम्ही इथे राहू नका विजापुरात, तुम्ही जा शिवबाकडं. शिवाजी महाराज त्यावेळेस लहान आहेत, 18 वर्षाचे आहेत. आणि जेव्हा जायला सांगितलं, शहाजीराजांनी सांगितल्यानंतर कान्होजी नाईक शिवाजी महाराजांकडे आले. ते शिवाजी महाराजांचे होऊन राहिले, स्वराज्याचे होऊन राहिले. अफजल खान भेटीच्या वेळेस कान्होजी नाईक शिवाजी महाराजांना भेटायला आले. आधी त्यांना पत्र आलं, आदिलशहाचं पत्र आलं की आम्ही शिवाजीराजाची बंड मोडण्यासाठी अफजल खानाला नामजाद केलाय, तुम्ही बऱ्या बोलानं अफजल खानाबरोबर जा, नाहीतर शिवाजीचं बंड मोडणारच आहे, त्याबरोबर तुमचाही बिमोड करू आणि तुमच्या घरादारावरून नांगर फिरू, बायका मुलं कापून काढू. आणि ते पत्र घेऊन शिवाजी महाराजांना भेटायला आली कान्होजी नाईक. हे बादशाचं पत्र आलंय म्हणले, काय करू. मग ते पुढं सगळं झालं. शिवाजी महाराज म्हणले, तुमचं काय म्हणत आहे, तुम्हाला आलं पत्र, निर्णय करायचं तुमचा आहे ना, मी सांगेल ते ऐकलं पाहिजे असं काही नाही, तुम्हाला काय वाटतं. कान्होजी नाईकाची एका अर्थाने शिवाजी महाराजांनी परीक्षा केलेली आहे. तुमचं वतन वाडी सांभाळा, तुमचे घर दार कुटुंब सांभाळा, असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही ते निर्णय घ्या. आणि मग कान्होजी नाईकांनी सांगितलं, 5 पोरांनिशी स्वराज्यासाठी तुमच्या पायी खस्त झालं तरी हरकत नाही. 5 मुलं होती कान्होजी नाईकाला. वतनवाडी त्याचा लोभ नाही, हे सोडलं पाणी वतनावर, हे सोडलं पाणी घरादारावर, असं म्हणून कान्होजी नाईकाने खरोखर हातात पाणी घेऊन शिवाजी महाराजांच्या पायावर सोडलं. म्हणजे स्वराज्याची निष्ठा कशी असावी हा पुढचा विषय त्यात आला. पण हे कान्होजी नाईक जेव्हा शिवाजी महाराजांना भेटले, अफजल खानाच्या त्या विषयानं हे पत्र घेऊन आले, हे पाणी सोडलं, त्यावेळी शिवाजी महाराज कान्होजी नाईकाला जे सांगितलं ते, मुसलमान दुष्ट आहेत, त्यांच्याशी मैत्री ठेवणं हे दग्याचं काम आहे, त्यामुळे ह्यांचा पराभव करायचा आहे, ही शिवाजी महाराज तिथे सांगतात. मग शिवचरित्रातून काहीतरी शिकायचं आहे ते हे शिकलं पाहिजे. शिवचरित्र काय आहे, कुणाशी संबंध ठेवावा, कुणाशी मैत्री करावी, कुणाला जवळ करावा आणि कुणाला लांब करावा, ही शिवाजी महाराजांच्या चरित्रातून शिकायचं आहे. म्हणून शिवचरित्र म्हणजे आपण जो विचार करतोय तो त्या पद्धतीनं आहे. अनेक अंगाने शिवचरित्र कारणं काय, कशासाठी आहे, हे बारीक बारीक गोष्टीतून शिवचरित्रात शिकणारे उदाहरण आहेत. शिवाजी महाराज उत्तम मानसशास्त्राचे तज्ज्ञ आहेत, जाणते आहेत. म्हणजे एखाद्या मरगळ आलेल्या देशाला पुन्हा उत्थान देण्याचं काम शिवाजी महाराज करू शकतात, कारण ती मरगळ झटकण्याचं तंत्र शिवाजी महाराजाला प्राप्त आहे. अफजल खान भेटीला आला त्यावेळी सगळे जाणते लोक असं म्हणायला लागले, शिवाजी महाराजाला युद्धशास्त्रातले तज्ज्ञ, निपुण, शिवाजी महाराजांपेक्षा वरिष्ठ, वयानं ज्येष्ठ, अनुभवानं ज्येष्ठ महाराज, सल्ला करा. सल्ला करा म्हणजे तह करा, अफजल खानाबरोबर काहीतरी मशरत करा, काहीतरी विषय संपून टाका. आत्ता लढणं आपल्याला शक्य नाही, तू इतकी फौज घेऊन येतोय ना, आपल्याकडे एवढी माणसंच नाहीत, लढणं अवघड आहे. सगळे भीतीनं दडपून गेले होते. म्हणजे कापाला काढलेलं कोंबडं कसं थरथर थरथर करतं तसं सगळ्याची धडधड होत होती. नको लढाई अशी मानसिकता होती. आता अफजल खानाचं संकट आलंय, ह्याच्याशी काहीतरी सल्ला करा असं सांगत असताना शिवाजी महाराजांनी अफजल खानाच्या विरुद्ध हाती शस्त्र घेऊन, म्हणजे ज्याला दंड थोपटले शब्दशः म्हणतो, आणि शस्त्र घेऊन उतरले आणि ते युद्ध केलं, विजय मिळवला. नुसता अफजल खानाबरोबरचा विजय नाही, तर हिंदुस्थानाच्या इतिहासात अफजल खानाच्या पराभवानंतर
एक पर्वच पलटून गेलं. काय झालं? अफजल खानाच्या मृत्यूनंतर दक्षिण भारतात मंदिरं फोडण्याचा विषय संपुष्टात आला. कोणाही मुसलमानांनी देवळं फोडली नाहीत अफजल खानाच्या मृत्यूनंतर. नुसतं तेवढं नाही, शिवाजी महाराजांचं स्वराज्य अफजल खानाच्या पूर्वी जेवढं होतं त्याच्या सीमा एकदम अनेक पटीने वाढल्या. म्हणजे दुप्पट तिप्पट चौपट असं म्हणलं तरी हरकत नाही इथपर्यंत. म्हणजे पुणे जिल्ह्यात काही भागात असणारं हे स्वराज्य सुरुवातीला आणि कोकणात काही भागात एकदम अफजल खानाच्या मृत्यूनंतर शिवाजी महाराजांनी अशी काही चढाई केली की जवळजवळ निम्मा पश्चिम महाराष्ट्र, अगदी गोवा तर आहेच कोकणातला, पण विजापुरापर्यंत शिवाजी महाराजांनी धडक मारली. म्हणजे स्वराज्याच्या सीमा विस्तारल्या पटकन. आणि शिवाजी महाराजांचं नाव जगभर या घटनेमुळे झालं. अफजल खान विषयानं एक गोष्ट सांगून टाक, आपल्याला माहित नसतं शिवाजी महाराज कुठपर्यंत गेले, सत्ता कुठपर्यंत गेली, आपल्याला माहित आहे स्वराज्याच्या हद्दीपर्यंत. पण अफजल खानाच्या वर विजय प्राप्त झाल्यानंतर शिवाजी महाराजांची सत्ता श्रीलंकेपर्यंत गेली. माहीत आहे का? माहीत नाही. पोर्तुगीजांच्या वखारी जसं ब्रिटिशांच्या म्हणजे इंग्रज लोकांच्या वखारी महाराष्ट्रात होत्या, चेन्नईला होत्या, तशा श्रीलंकेत होत्या. पोर्तुगीजांच्याही वखारी तशा श्रीलंकेत होत्या. आणि त्यातल्या आपल्या इथं पोर्तुगीजाचं म्हणजे गोवा जे आहे ते पोर्तुगीजाचं आहे, ते तिथं त्यांचं राज्य होतं. तसं श्रीलंकेत वखारी होत्या. आणि श्रीलंकेत असलेल्या वखारीशी विजापूरच्या आदिलशहाचा संपर्क होता. म्हणजे त्यांचं व्यवहार होता. नुसता व्यवहार नाही तर दोन राज्याचा जसा व्यवहार असतो तसा होता. म्हणजे वखारीला काही राजकीय संरक्षण होतं आणि वखारीने काही धन वर्षाकाठी त्यांना देणं हे बंधनकारक. आम्हाला मिळालेल्या उत्पन्नाचा हिस्सा 2%, 5%, सारा कर ज्याला म्हणतो आपण तसं काहीतरी देणं असं बांधील होतं. आणि जे हे होतं हे अफजल खानाने केलेलं होतं. विजापूरच्या आदिलशहाची श्रीलंकेतल्या पोर्तुगीज वखारीवर अशा प्रकारे सत्ता होती. आणि जेव्हा अफजल खानाचा पराभव झाला, अफजल खान मारला, तेव्हा म्हणजे तत्कालीन राष्ट्रीय व्यवहाराप्रमाणे, आंतरराष्ट्रीय व्यवहाराप्रमाणे ज्याचे अंकित आपण त्याचा ज्यांनी पराभव केला त्या राजाबरोबर मग आपला संबंध त्याच्या अंकित असल्यासारखा केला पाहिजे. म्हणजे अफजल खानाचा आणि पोर्तुगीजाचा जो व्यवहार आहे तो अफजल खानाच्या मृत्यूनंतर अफजल खानाचे असणारे सगळे अधिकार शिवाजी महाराजाला प्राप्त झाले. त्यांनी मारला ना त्याला. म्हणून त्या पोर्तुगीजांचे श्रीलंकेतले असणारे व्यवहार शिवाजी महाराजांबरोबर सुरू झाले. ती पोर्तुगीजांची वखार शिवाजी महाराजाच्या अखत्यारीत आली. म्हणजे शिवाजी महाराजांचं राज्य श्रीलंकेपर्यंत गेलं असं म्हटलं तर काय वाव आहे का? म्हणजे शिवाजी महाराजांचा दरारा इकडं प्रत्यक्षप्रमाणे श्रीलंकेत पोचला आणि उत्तर भारतातून तो मुघल बादशाह हा झाला भाग, पण अगदी इराणच्या राजापर्यंत पोचला शिवाजी महाराजांचा. असा विषय शिवाजी महाराजांच्या हयातीतच झाला. म्हणजे इतका विषय, इतक्या गोष्टी अफजल खान वधानं प्राप्त झाल्या. मग शिवाजी महाराजांच्या चरित्राचा अभ्यास करायलाच पाहिजे, त्याचं चिंतन घडलंच पाहिजे. हे योग्य का अयोग्य बघा. मला वाटतं या सगळ्या दृष्टीने विचार करत असताना हे अत्यंतिक युक्त आहे. आणि म्हणून शिवाजी महाराजांच्या चरित्राचा विचार आपण केला पाहिजे, चिंतन आपण केलं पाहिजे. नुसतं केलं नाही पाहिजे. आपण महाराष्ट्र राज्याचे असल्यामुळं महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले, मराठ्या वेडा राष्ट्र हा गाडा चालवण्यासाठी संत नामदेवरायांची परंपरा आपण चालवतोय, म्हणून संत तुकोबारायांची परंपरा आपण चालवतो आहोत. म्हणून वारकऱ्यांनी हा अभ्यास केला पाहिजे आणि शिवाजी महाराजांच्या चरित्राचं चिंतन लोकांपुढं मांडलं पाहिजे. आणि आपण कीर्तनकार, प्रवचनकार, त्यामुळं शिवाजी महाराजांच्या चरित्राचं चिंतन केलं पाहिजे. लोकांपुढं उद्या कीर्तन प्रवचन करतोय, त्यात लोकाला आवडतंय म्हणून, राष्ट्रविजयाला नेण्यासाठी म्हणून, आणि वैयक्तिक महाराज म्हणून आपण करत असताना लोक आनंदानं आपल्याला स्वीकारतात, आनंदानं बिदागी जास्त देतात. म्हणून या सगळ्या अंगानं शिवचरित्राचा विचार, चिंतन आपलं जीवन समृद्ध करण्यासाठी, आपल्याबरोबर समाजाचं जीवन समृद्ध करण्यासाठी, बरोबरीनं राष्ट्र उन्नत होण्यासाठी शिवचरित्राचं चिंतन केलं पाहिजे. आणि मग हे काय आहे, म्हणजे 2 दिवस आपण शिवचरित्र का या विषयावरती चिंतन केलं. फारच दिवस यात जाण्यात काही मजा नाही. त्यामुळं पुढचा जो विषय आहे शिवचरित्र का, त्या विषयानं आपलं पुढचं चिंतन
आपण उद्यापासून मांडत राहू, तो विचार आपण करत राहू. म्हणजे त्यातला पुढचा विषय आहे की मागं जिथपर्यंत झालं तिथनं पुढं आपल्याला शिवचरित्राला जायचं आहे, ते करू. पण मागचं झालेलं आहे ते 2 किंवा 3 दिवसात, जास्तीत जास्त 8 दिवसात आपण धावता आढावा घेऊन आपल्या मुख्य विषयात जिथपासून आपलं चिंतन चालू होतं तिथपर्यंत येऊ. मिर्झाराजे जयसिंगाच्या स्वारीपर्यंत आपण आलो होतो, पण एक 8 दिवसात आपण ते सगळा आढावा घेऊन तिथपर्यंत येऊ आणि पुढचं चिंतन पुढं चालू करू. या 2-3 दिवसात गतीनं मागच्या सगळ्या म्हणजे शिवाजी महाराजाच्या जन्माच्या पूर्वीची परिस्थिती, शिवजन्म, शिवजन्मानंतरचं शिवाजी महाराजाचे पुढचे 2-3 पराक्रम, हा सगळा विचार करू आणि आपण पुढच्या चिंतनाला आरंभ, म्हणजे चिंतन रोजच करतोय त्या पद्धतीनं पुढं जाऊ. आज इथंच थांबू, बाकीचा भाग उद्या बघू. पुंडलिक वरदेव हर विठ्ठल श्री ज्ञानदेव.